धनंजय देशमुखने आहे का समाज भावनिक केला. जाऊन द्या, त्या संतोष अण्णा देशमुखवर अन्याय झाला, समाजाने त्यांना भरपूर न्याय दिला. 5-10 कोटीचा बंगला भेटला, लागण तेवढी गडगंज प्रॉपर्टी आमदार खासदार मंत्र्याकडून भेटली. पण कुठंतरी धनंजय देशमुखची समाधानी नाही. कारण धनंजय देशमुख आहे का हा गुन्हेगारच आहे, ह्याचा साडू दादा खिंडकर आहे का हा गुन्हेगारच आहे. आज समाधान खिंडकरला हे जर पिस्टल लावतोय, ह्याच्यात एवढी हिंमत कुठून आली. आज समाधान खिंडकरला हे बंदूक लावतो, उद्या अमोल खुनेला बी लावीन, अमोल खुने त्याच्या विरोधात बोलला तर मग ह्यो सगळ्यात मोठा आहे का गुंडा होणार हो. कारण ह्याच्या डोक्यावर आहेत का मंत्री आमदार खासदार समाज, त्यांना वाटतं हे मराठा समाज सरा ह्यांच्या पाठीमागे, पण असं काही नाही. हे धनंजय देशमुख आहे का कधीच तोंड वर करून बाईट देत नाही, घाली मान घालूनच बाईट देतो. हे समाजाला सारं लक्षात आलेलं आहे. कारण भरपूर गडगंज प्रॉपर्टी समाजाच्या नावावर कमिलेली, लोक भावनिक होते. पण हे उलटे सुलटे धंदे करायला लागला. ह्याने ग्रामपंचायतला बी तेच केलं, त्याच्यामुळे ह्याला गुलाल लागला नाही. आणि आता हे जर डायरेक्ट पिस्टल हेन लावा लागला तर माझी प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती, जसं तुम्ही संतोष अण्णा देशमुखला न्याय दिला, प्रत्येक कुठे बी काय झालं न्याय देतात, तसं धनंजय देशमुखवर सुद्धा कारवाई करा आणि त्याला आहे का तात्काळ अटक करा आणि आर्मेटचा गुन्हा त्याच्यावर टाका. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय कमवून. कारण ह्याच्या मागे आज आमदार खासदार मंत्रीत म्हणून का हे कवरक राहतील. ह्याच्या मागे धनंजय देशमुख मागे आज समाज राहिलेला नाही. धनंजय देशमुख हा उघडा पडलेला आहे. कारण ह्यो गंगाधर काळकुटेचा निकट वरती आहे. रखरखत्या उन्हात तुमचं उपोषण सुरू आहे, काय मागण्या आहेत आणि किती दिवस हे उपोषण सुरू राहणार आहे? हे बेमुदत उपोषण आहे. माझ्या मराठा समाजाला कुठेतरी न्याय भेटावा, ह्या ज्या 2 मागण्या होत्या, ह्या 2 मागण्यासाठी जरांगे पाटलाने गुलाल उधळला. गावगाव डीजे लावला, मात्या मावल्या आनंदाच्या भरात नाचल्या. एक तर आमच्या माता मावल्याचा कधी पदूर पडत नाही, पण जरांगेमुळं आनंदात नाचले. ते सगळ्यात मोठं पाप झालं आमच्याकडून. आणि हे सगळ्यात आमचं फायदा होणार हे आरक्षण आहे, EWS आरक्षण, हे मनोज जरांगेमुळे गेलं. सगळ्यात मोठं नुकसान हे मनोज जरांगेमुळे आज मराठा समाजाचं झालेलं आहे. एकीकडे जरांगे त्यांच्या काही मागण्यांची पूर्तता देखील शासनाने केली असं म्हणतात, तर दुसरीकडे बघायला गेलं तर ते असं देखील म्हटले, आता मी कुठणाऱ्यांना सोडणार नाही आणि त्याची नार्को टेस्ट कुठंतरी व्हायला हवी आणि यासाठी मी समोर जायला तयार आहे. आणि अशी मागणी देखील मी विखे पाटलांकडे केली आहे असं जरांगे पाटलांनी म्हटले. त्याकडे कसं बघतं? चांगली गोष्ट आहे ना, त्यांनी जी मागणी केली ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यात सरळ आता दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. मग त्याच्यात निघन 2016ला धनंजय मुंडेकर, अमोल खुने, मनोज जरांगे कशाला गेलते. मग त्याच्यात एवढं बी निघन धनंजय मुंडेने 20 लाख रुपये मनोज जरांगेला दिलेले. त्या नार्को टेस्टमध्ये तर निघनच ना. इकडं जयदत्त अण्णा क्षीरसागरकडं अमोल खुने, मनोज जरांगे त्यांची टोळी शिवा संघटना त्या टायमाला कशाला गेलते. त्यांनी किती पैसे निघले ते बी निघन. दसांनाकडे गेलते, त्यांनी किती पैसे निघले ते बी निघन. मग ऑटोमॅटिक निघन ना. आणि ते पैसे कुठे गेले, काय केले. त्या नारायणगडावरलं एवढी मोठी सभा घ्यायची होती, मग ती सभा कॅन्सल झाली. ह्यांच्या मागं खाण्यापिण्यामुळे ह्याने जे आईश केलेली हे पैसा कुठेतरी उधळला. मग त्याच्यामुळे हे असे लोकांकडून भावनिक करून आमच्यासारख्याचा बळीजबाकार करून मला म्हणले फाशी घेईन मी तुम्ही जर आरोपीला नाही मारलं तर. मग आम्ही त्या भावनेच्या भरात आम्हाला खूप त्याने हे केलं आणि आम्ही त्या आरोपीला मारलं आणि 2 वर्ष जेलमध्ये राहिलो, 3 वर्ष आणि काढायचं राहिले. आज आमचं आयुष्य बर्बाद झालं फक्त ह्याला कारणीभूत मनोज जरांगे.